मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज खास करून आपण निघालोय साताऱ्याला जाण्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी वाघनखे आहेत, जी अफजल खान वधाच्या टायमाला तिने वापरलेली होती, ती सातारामध्ये म्युझियममध्ये आलेली आहेत। आपला 32 मोटर रायडर ग्रुप सगळा निघालेला आहे आणि सोबतच पहिल्यांदाच आम्ही टर्बो क्रूज बरोबर राईड करणार आहोत। आपला सांगलीचा टर्बो क्रूज रायडर ग्रुप आहे, त्यांच्यासोबत पहिल्यांदाच आपण राईड करणार आहोत। आजचा एक्सपिरियन्स कसा राहील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। कार्यकर्ता सगळं पुढं गेले ती आणि मी एकटाच पाठीमागे राहिलो। या मस्त पैकी सूर्योदयाचं तांबडं फुटलेलं आहे मित्रांनो इकडं, आणि गार पण तेवढंच लागतंय, वाईट गार लागते वाईट। कार्यकर्ते हो थांबले ती श्रीराम हॉटेलला नाश्ता करायसाठी। अजून बाकीची जमा व्हायची आहेत, हळूहळू पाठीमागणे यायला लागली ती। मोठ्या गाड्या आहेत आज राईडला। अजून काय कार्यकर्ते आलेले नाहीत, अजून काय सगळं अवघड आहे। अरे बाऊली जोरात काम आहे। नमस्ते, मेसेज टाकलाय सगळे गेअर घेऊन या, पण ग्लव्स कुठं आहेत? आम्हाला लागली नाही तर मजा येत नाही। कराडचे पण कार्यकर्ते येणार असतील अजून। सध्या पोचलोय कराडमध्ये आणि कराडमध्ये नाश्त्यासाठी सगळी थांबलेले आहेत। कार्यकर्ता आपल्या इकडे थांबले ती आतमध्ये, बाकीच्या कार्यकर्त्यांचा नाश्ता चालू आहे। गाड्या समोर लागल्या सगळ्या आणि कराडचा अजून कार्यकर्ते इथं भेटा याच आहे। आता ते आलेत की इथनं निघायचं आहे। 11 साडे11चं टायमिंग आहे आपलं तिथलं पोचायचं। तर बघूया, इथं अजून एक अर्धा पाऊण तास तरी जायला। अजून आमचा नाश्ता यायचा आहे। उडीद मेंदू वडा सांगून आल्यात नाना। मेंदू वडा मेंदू पागाळला गारट्याने इथं बरेच बघा ना। तर तो उडीद मेंदू वडा आल्यावर खाऊया। आणि थंडी भयानक आहे, हायवेला वाटते मजा, पण भयानक थंड वाजते इकडे। तर आता कधी गाड्या येतात ती बघूया। गाड्या बाकीच्या याची वाट बघायला चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नाश्त्याची वाट बघायला चालू आहे। काय नाश्ता सांगितलाय? उडीद मेंदू वडा। आणि आता अभिजान ती इंटरकॉम कनेक्टिव्ह विना झाला आहे आमचं, जवळपास शिराळ्यातनं बाहेर पडल्यापासून चालू आहे ती। अभि आणि पाटील मामाचा इंटरकॉम कनेक्टिव्ह विना, ती दोघं एकामेकांना सांगायत, पण 2 नाना आणि मी आणि राज पाटील सर आम्ही चौघं एकत्र आहे। नाही कनेक्ट नाही झाले, ह्यांचा नाही कनेक्ट झालेला अजून, तो कनेक्ट करणार चालू आहे अजून। कॉल कसा केलेला मग? राईड लिंक बघूया, आमचा फर्मवेअर अपडेट आला असला तर तो अपडेट मारला पाहिजे। काही कळलं ना, बरोबर हायवे समोरच आहे, नुसता गाड्यांचा कालवा ऐकून वैताग आलाय। ब्रिजचं काम चालूच आहे समोर। कसं आहे, फक्त लोगो सेम आहे आपला, बाकी सगळं मोठं आहे या गाडीचं। बाप गाड्या 1000 RR अशी रोडवर चालताना बघतोय का नाही समोर, जबरदस्त, एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स। पण इथं आतमध्ये व्हिडिओग्राफी अंदाजन बंद असणार आहे असं वाटतंय, तरी थोडं गेटला गेल्यावर समजणार। तर असली चालू ठेवूयाच, पण बाहेर तरी समजलं की व्हिडिओग्राफी बंद आहे। त्यामुळे नानाच्या फोनवरतीच मी रेकॉर्ड करायला लागली। कॅमेरा ठेवलं तर गाडीतच, म्हणजे टॉप बॉक्समध्ये भरून ठेवली ती। हे असं भलं मोठं ही समोर पाठीमागं पांढरा दिसते ती गेट आहे, तिथनं एंट्री आहे पूर्णपणे। आणि पाठीमागच्या साईडला एस टी डेपो आहे, बरोबर साताऱ्यामध्ये एस टी डेपोच्या बाजूलाच ही म्युझियम आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम सातारा बोर्ड लिहिलेला आहे इथं पाठीमागं मोठ्याच्या मोठा। आणि ही व्हाईट कलरचं गेट, तेव्हा शूज काढून जायचं आहे वाटतं इथं। तिथं लोगो तरी दाखवला आहे की फोटोग्राफी बंद आहे, गेटपर्यंतच तुम्ही मोबाईलवरती रेकॉर्डिंग किंवा फोटो काढू शकता, आतमध्ये नाही। तर वाघनखे चॅनलवरती काय यूट्यूबवरनं फोटो घेऊन दाखवावे लागतात का, काही कळेना। सर्वप्रथम संग्रहालयात प्रवेश करताच समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। दर्शन घेऊन आत गेलो की तळमजल्यामध्ये चित्रकला संग्रहालय आहे। तेथे रवी परांजपे यांच्या आयुष्यातील निवडक उत्कृष्ट चित्रकलांचा अनुभव घेऊन वरती आलो। वरती आल्यावरती 18व्या शतकातील पालखी, डोली इत्यादी जुन्या ट्रेडिशनल वस्तू अजूनही सजवून ठेवलेल्या आहेत। त्याच्यासोबतच सातारा गादी सुद्धा आहे, त्याच्या सतरंजीवरील रेशीम नक्षीकाम अतिशय सुंदर आहे। पुढे शस्त्रगृहात गेल्यास तिथे आपल्याला पुरातन काळातील तलवारी, ढाली, कट्यार, भाले, कुऱ्हाडी, दानपट्टा, बाजूबंद चिलकर, तोपगोळे आणि त्याचसोबत 18व्या शतकातील ब्रिटिशकालीन बंदुका सुद्धा बघायला मिळतात, ज्या की सिंगल लोडेड
लाकडी सजावटी, हस्तिदंत सजावटी, सोने, चांदी व लाकूड वापरलेल्या लांब नळीच्या, मोठ्या तोंडाच्या अशा अनेक प्रकारच्या बंदुकी बघायला मिळतात. असे बरीच पुरातन शस्त्र डोळे भारावून काढतात व जुन्या कलाकृतीचा एक अविस्मरणीय अनुभव देतात. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण खास करिता ज्याच्यासाठी इथपर्यंत आलो, ज्या गोष्टीसोबत महाराजांनी इतिहास रचला, ती म्हणजे वाघनखे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान याला जावळीच्या युद्धात प्रतापगडच्या पायथ्याशी ठार मारण्यासाठी याच वाघनख्यांचा वापर केला होता. आजपर्यंत ती वाघनखे लंडन म्युझियम मध्ये स्थित होती. सरकारने ती भारतातील जनतेला पाहण्यासाठी इकडे महाराष्ट्रात आणली आहे. तेच शस्त्र आज आपल्या डोळ्यासमोर आहे. याचा अनुभव काही वेगळाच आहे. संग्रहालयात फोटो व व्हिडिओ काढण्यास बंदी आहे, त्यामुळे मी इंटरनेटवरून याची चित्र गोळा केली आहेत व तुम्हाला ती दाखवत आहे. पण या पुरातन काळातील गोष्टी जे समोर बघण्यात मजा येते ती चित्रात बघण्यात नाही. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, वेळात वेळ काढून तुम्हीही साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येऊन भेट द्या व या अद्भुत शस्त्राची पाहणी करून घ्या. चला 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 चला, आता इथनं मस्तपैकी रॅली करून आपल्याला जायचं आहे महाराजांच्या इथं, म्हणजेच खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या घरी जायचं आहे आपल्याला. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती अगोदरच. आता मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला या संग्रहालयाबद्दल दिलेलीच आहे. वेळ मिळाला तर कधी अवश्य भेट द्या. आणि ऊन असलं बेकार लागायला लागले का नाही, वाईट. पण एवढ्या लांब येऊन वाईट एवढंच वाटलं की काय राव, कॅमेरा हात चालला नाही. ऐतिहासिक वस्तू आहे तसं, पण त्यांचं बरोबरच आहे. त्या वस्तूची व्हॅल्यू राहत नाही जर फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी जर चालू असली त्या गोष्टी संग, तर त्या गोष्टीची व्हॅल्यू निघून जाते. चलो चलो चलो, लाईन लय पुढे गेली रे बाबा, मागं राहिलो. चलो चलो. आय हाय S1000 RRचा आवाज बास कानात सप्त सुरच लागते ती एकदम. बंदूक. पहिल्यांदाच राव आपण हात आलो बरं का, ती पण गाड्या घेऊन. काय नशीब आहे रायडर्स असण्याचे फायदे. विषय लोड, फक्त गाड्या लावतात कुठं आणि कशा ही बघितलं पाहिजे. एसडीने काढली होय न्यू जनरेशन. एसडी आता त्यांनी परत चालू केलं, नवीन लॉन्च केलं. ही कुठली ही बघा, ही मला कधी काढले एसडीने. या शार्प ड्रिव्हन आहेत का? हो. नाही हे नाही, हे चेन ड्रिव्हन आहे पण फुल पॉवर मारते. तुम्ही सर्व्हिसिंगला कुठं पाठवतो? हे माझ्या तर कराडमध्ये होतात सर्व्हिसिंग ह्या सगळ्या, पण माणूस आहे तसा करणार. तिचं शोरूम इकडे आहे ना, पुण्याला आहे. हो, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला. बरोबर, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला. पण तिथं सर्व्हिसिंग सेंटर आहे ना, कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला. शोरूम पण आहे प्लस सर्व्हिस पण आहे त्यांचं. बेनेलीचं पण आहे ना तिथं? बेनेली आपल्या कोल्हापुरात पण आहे, पानेल. आणि ह्याचं मग काय करतं? गावासाठी कुठे? कोल्हापूरमध्ये पण आहे, पुण्यात. आता कुठं आता तुमचं? हे सगळे कोल्हापूरवरून आहे. मी म्हटलं कुठे चाललं ट्रिपला काय खास करून तुम्हाला भेटायला झालो होतो. थँक्यू. वाटतं कॉलेजला असताना अशा मोटरसायकल तुम्हाला दाखवलं असतं. एक किटबेट मध्ये जोरात वर्षाची सुरुवात म्हणलं, वर्षाची सुरुवात फर्स्ट ट्रिप बघू.
तुम्ही काय हे अरेंज करता का? हा राईड अरेंज करतो. या गाड्या असतात. तू पण झालं जोरात नको राईड करते ती आणि बॅकअप वॅन पण असते. बघितलं येताना बघितलं म्हणलं डेंजर गॅरंटी. गोव्याला दरवर्षी अटेंडन्स असतो IBWला. जाताना कुठं आहे ना हे करा म्हणजे सिस्टम पाहणार तर ते एवढी आपलं नाही नाही ह्याने ह्याला नसतं तेव्हा नाही तसं आवाज वाढला नाही आता येताना पण 2x2च्याच लाईन्स होत्या. कोणी वंतडपणा काही कुठला करत नाही. सगळं व्यवस्थित. नाही तुम्ही त्याचे सुदृढ दिसतं. त्याच्यानंतर त्याला बोलवायचं नाही परत नेक्स्ट राईडला. त्यावेळेस पॅराबिरा आम्ही स्थापन केलं होतं पुन्हा ऑटोमॅटिक रेसिंग. तेव्हा नेहरू स्टेडियमला सगळे जे हे घ्यायचो ना तुमचे इव्हेंट्स मी श्याम कोठारी हे ते पत्या भागवत हे ते सगळे बबल्या बिबल्या सगळे तेव्हा ते पहिला घ्या हो तेव्हा ते संपूर्ण फॉरेनमधनं पण लोक यायचे हे म्हणजे रायडर मोठं क्रॉस हे ते सगळं. आता इथून कुठं झालं? इथून आता परत कोल्हापूरला निघालो. जेवणाचं काय तुमचं झालं सगळे आम्ही सगळे नाश्ता करून सगळं व्यवस्थित एकदम. नाही झालं नाश्ता करून आम्ही सगळी बाहेर पडलो. यावेळेस इंडियन बाईक गोव्यामध्ये इव्हेंट होती तिथं सर म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन तुम्ही प्रोफेशनल होते की तुम्ही हे करत नाही रायडिंग? सगळी प्रोफेशनल तसं नाही ट्रॅकला इंडिया बुक मध्ये आता परवायचं नाव आहे. 2100 किलोमीटर 32 तासात कव्हर केलं नॉनस्टॉप. 3.5 शक्तीपीठ, अष्टविनायक आणि 3 ज्योतिर्लिंग. शनी बाबा अरे सने की नाही इकडे पुढे मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू आणि you. तुमची जास्तीत Thank you so जास्त much. प्रगती Thank you. व्हावी. असं कुठं काय पण असेल तर मला सांगा. हो जेवढं करता येईल तेवढं त्यात कमी पडणार नाही. थँक्यू. चल कुठला कॅमेरा काढला डेंजर? हा सोनीचा सिनेमा लाईनमध्ये येतो हा. महाराजांची भेट झाली आल्यासारखं अतिशय महत्त्वाचं काम झालं. संपूर्ण टर्बो क्रूज ग्रुप आणि आपला 32 मोटर रायडर ग्रुप यांची भेट घेतली. महाराजांनी बाहेर येऊन सगळ्यांच्या गाड्या वगैरे बघितल्या, चौकशी केली, कंपन्या वगैरे सगळ्या बघितल्या गाड्यांच्या. म्हणजे सातारची राईड एक सार्थक झाल्यासारखं झालं इथं आल्यासारखं. भले त्या म्युझियममध्ये फोटोग्राफ काढायला न मिळो पण इथं आल्यानंतर एक चांगला एक्सपिरियन्स आला, अनुभव आला चांगला. मस्तपैकी दिवस निघाला आजचा. मस्त एका क्षणात सगळ्या फिलिंग्स ढगात गेल्या. पहिल्यांदाच भेटलो महाराजांच्या पॅलेसवरती जाता आणि मी पण पहिल्यांदाच आलो आहे. पहिल्यांदाच पॅलेस बघितला आणि इतक्या जवळनं महाराजांना मी पण पहिल्यांदाच भेटलो. अगोदर बघितलं होतं मी रहमतपूरला आलो होतो एका इव्हेंटसाठी, तिथे एकदा बघितलं होतं. त्यानंतर जवळपास 5 ते 6 वर्षानंतर मी त्यांना आज बघितलं. तर अनुभव एक नंबर. मस्तपैकी सातारची राईड आपली झालेली आहे. वाघनखे बघून झाली ती आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची भेट आपली झालेली आहे. तर कसा अनुभव वाटला? ग्रेट भेट. द ग्रेट भेट कशी वाटली? खरंच छान मस्त मस्त म्हणजे अक्षरशः असं गाडींची पण आता समोर खतरनाक आणि गाड्यांबद्दल असं नॉलेज. प्रत्येक गाडीचं कंपनी कुठे आहे, शोरूम कुठे आहे, सर्व्हिस इथे आपल्या जवळपास आहे का, सगळ्या गोष्टींची चौकशी करून सगळ्या गाड्या एकदम पारखून व्यवस्थित बघून त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी त्यात एकच गाडी विचारली एसडीची पकानानांची गाडी विचारली, डायरेक्ट विचारली ही नाद त्यांना पण गाड्यांचा होता. हो या की साहेब, मला पण आवड होती, मला पण आवड आहे. हे प्रत्येक बायकरचे स्वप्न असणारी गाडी घेऊन आलेले स्वप्नपूर्तीच आहे बाई. थँक्यू. माझं पण मागच्याच महिन्यात पूर्ण झालं. कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही बघितलंय, आम्ही ग्रुपला बघितलं. तर अभिनंदन. थँक्यू सो मच. हाच सपोर्ट असतो लाईफ मध्ये. आणखीन काय पाहिजे? बरोबर अशी साथ पाहिजे अशी. तर आता राईडची सांगता होता. अहो त्या शेटनं बोलवायचं होतं. मोठे शेट. हा मोठे शेट. हे शिवम. आता नाही आता पॅक झाला. परत पुण्याला जायचं. अरे बापरे.
ट्रिपचे ऑर्गनायझर सोनमेश साहेब आलेले आहेत आपल्यासोबत. अहो साहेबच आहे तुम्ही आमचे. तर काय अनुभव आजच्या राईडचा? आम्ही नाही ते अनुभव तुम्ही सांगा. अशीच राईड ऑर्गनाईज करत जावा, असंच भेटत राहू, असंच कनेक्टिव्हिटी मध्ये राहू, वेगळा अनुभव. पुढच्या राईड आनंदात जाऊ आणि लवकरात लवकर पुढची राईड ऑर्गनाईज करा. जास्त आम्ही आम्ही आहेच दरवेळी आहे आम्ही. चला आता आपली राईड इथं संपवायची आहे. सगळी कार्यकर्ते निघालेले आहेत, बाहेर पडायला लागले आहेत. आपण पण कॅमेरा बॅकपॅक करू आणि इथनं निघू. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.